गिलासानं चहा पितात आहे ना. तर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या बघा मी आपल्या शेतामध्ये हाव आणि आज आपल्या शेतामध्ये धरली होती, समजा आम्ही त्याला पाळी देणं असं म्हणतो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी पाळी देणं म्हणजे नेमकं असते कसं. हे बघा तुम्हाला माहीत आहे आपल्या शेतामध्ये आपण टाकलेले बघा कापूस टाकलेले आपण आपल्या शेतामध्ये. आणि तुम्हाला दाखवतो या साईडला आणि या साईडला म्हणजे कसं. हे बघा आता जिथं मी उभा आहो, हे बघा या तासामध्ये मी उभा आहो. हे एक तास होय जे की या आवताना इथंशी आवत आहे आपलं, जे की आता समजा संध्याकाळ झाली त्याच्यामुळं आपले बैल आपण घरी नेले. हे एक जे तास आहे या तासामध्ये पाळी दिली. असं इथून बघा तिथपर्यंत आपली पाळी देणं झालं. आणि इथून समजा हे जे इथेशी खंबा दिसते तुम्हाला, या खंब्यापर्यंत पाळी द्यायचं बाकी राहिलं. कारण की आता संध्याकाळ झाली, हे जे एवढी उरलेली पाळी आहे हे आपण उद्या देणार आहोत. तर हे असं करण्याचं कारण, हे अशी पाळी देण्याचं कारण माहीत आहे का, शेतामध्ये झालं होतं गवत. हे बघा आता तुम्हाला या तासामध्ये दिसते की गवत नाही झालं काहीच. आणि इकडं पहा तिथं गवत आहे अजून छोटे छोटे, जे समजा व्हिडिओमध्ये दिसणार नाही बरोबर तुम्हाला, पण गवत आहेत. हे बघा त्या काठाला बिलकुल गवतच गवत आहे. आणि इकडं पहा, इकडं तेवढं गवत वगैरे काही दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्या कापसाला वाढायसाठी समजा एक मोकळं वातावरण म्हणून आपण त्याला पाळी देतो. माझ्या मागं पहा एकदम संध्याकाळ झाली आणि सूर्य पण मावळला. सूर्य बरोबर दिसत नाही कारण की उजेडच उजेड आहे. वरी पहा ढगंसुद्धा आता बरोबर आपल्या डोक्याच्या वर भरपूर ढगं. आता संध्याकाळी कदाचित पाणी पण येऊ शकते. आता संध्याकाळच्या जवळपास समजा 5:30 होत आले. आज दिवसभर आपलं हेच काम चाललं शेतामध्ये पाळी देण्याचं. आणि त्याच्यामुळं काय मी जास्त ब्लॉग काढू शकलो नाही. आता संध्याकाळ झाली, आता घरी जायची वेळ आली. तिथंशी जेवढी झाली समजा बघा इथून दिसते, तिथून पलीकड आणि तिथून या बाजूला एवढं रान झालं. इथंशी कळशी आहे, कळशीत पाणी आहे. पाणी पितो आणि निघतो घराकडं. मित्रांनो निघलो सध्या घराला. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण शेतामध्ये सरकी सांदवली होती, आम्ही असं त्याला म्हणतो. जे समजा सरकी टाकली होती ती निघली नाही, जशी की समजा चूक फुली अशी समजा एक शुद्ध भाषेत म्हणतो. जे आपण काल केलं होतं तसं ती जी सरकी आपण भिजून टाकली होती त्याला आता कोमं फुटायले. जरा म्हणजे थोडे बाहेर आलेत ते कोमं. म्हणजे बाहेर म्हणजे जमिनीच्या बाहेर नाही, त्या सरकीच्या बाहेर आलेत कोमं. आता समजा 2-3 दिवसातच ती समजा एक छोटंसं रोपटं आपल्याला बघायला भेटाल ती तशी. आम्ही आज लय कामात होतो म्हणून का आज लय घडलं नाही काही. आता लय वारं आली हवा. आम्ही आत्ताच आलो शेतातून. नको दाखवू तिच्याकडे, हे तिकडे. आता झालो मित्रांनो घरी, हातपाय धुवालो. हे बघा अजून तोंडाला पाणी नाही, डोसक्याला पाणी नाही, केसाला पाणी नाही. वारं सुटायलं, वारं बी आलं, आभाळ बी आला. आता पाणी बी येते. मग काय झालं आपलं राहिलं जराशी. आता पाहू आता उद्या. जे मी तुम्हाला म्हणलं होतं जराशी रान राहिलं ते आता समजा पाणी जर का आलं तर समजा दुपारी करायचं, नाही आलं तर सकाळी करायचं. भेटू मग थोड्या वेळानं. नाही भेटायचं आताच. हे काय कामाचं नाही हे पोरग, हे पडला हे काय कामाचंच नाही. 200 रुपये आणते खाऊन टाकते. 200 रुपये आणले पण करोडोचं नुकसान झालं तुझं. बापा लेस तिकडून आबाळ आलं, पाणी बी आलं. चला लवकर. गिलासानं चहा पितात आहे ना. हा गिलासानं नाही चहा आहे. चहा काय पाणी चहा असं पिते काय? फार चहा असं पिते. हा तसं तू तसंच पिते ना. असं पिते चहा, असं गिलासानं असं पिते. आता अश्विनीनं चहा ठेवला नाही. हा ते डब्बा, साखरेचा डब्बा आणि असं तसं आपली लाईन पण गेली. गेली आताच गेली. कारण की वादळ वारं खूप आलं बाहेर, त्याच्यामुळं लाईन गेली. लाईन आता केव्हा येईल काही सांगता येत नाही. तुम्हाला वारं दाखवतो.
पहा तिकडं वारं किती सुटलं. ते निलगिरीचे झाडं, नेहमीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही वारं जर का आलं तर निलगिरीचे झाडच पाहत जा. ते झाडं, हे झाडं, इकडं झाडं, सगळे झाडं. लय वारं आहे, लय वारं. चला आता रोजच आपल्याला काय करायला लागते, स्वयंपाक, आपली पोळी भाजी. चला मग आता मी पीठ चुरतो, 2-3 चपात्या करतो आणि नंतर करतो भाजी. कंटाळा येते पण करावंच लागते. आज लय काम करलं. आज काय गेलो काड्यासल्या, गवत हे करलं, खूप कामं करले. चला आता पीठ चुरतो आणि नंतर भाजी करतो. सोनी आमची फातराते, तिला वाटते काय हाय का टाकायला, तिला पण टाकायला लागते. नंतर टाकतो तिला जेवायला. झालं पीठ चुरलं. आता भाजी करतो. आलूची भाजी करतो. 2 आलू आम्हाला बस झाले. आता भाजीला फोडणी देत आहे. आलू चिरले, हे लसण कुटला आणि हे चटणी मीठ इकडं गॅसवर आता भगून ठेवतो. आता भाजी झाल्यावरच तुम्हाला दाखवतो. आता मी भाजी करतो आणि नंतर पोळ्या करतो. चला भेटू मग. आता करायलो मी पोळ्या. हे बघा, हे इकडे एक भाजी झालेली आहे. आता पोळ्या करल्या की मग जेवायचं. भूतनी के. चला आता बसलो आम्ही आता जेवायला. नाही, ही कायची भाजी होय ओळखा? हे लहान लेकरू हागलेलं. आलूची भाजी होय ना. आणि हे पोळ्या, हे मोतात, हे ती बाणीचं ताट. इकडं आमची सोनी आली घरात. सोनी आहे. बाहेर होय, बाहेर बस तिकडं. घे सोनी, तिला हाय ना पोळी इकडलं. घे सोनी, टाकली सोनी. तिला हाय इथं. ते दोघाला पोळ्या आहेत, हे शिळ्या. एक आमचं बांड कुत्र. कुत्राचं काय म्हणत त्याला दोघाला पण, सोनीला पण. हो. सोनीला टाकायला लागते आणि त्याला पण टाकले. ते वावरात येत नाही का, सोबत आलता. आज मी एकटी चाललो होतं तर मी सोबत येऊ लागलो होतं. चला या मग जेवायला. चला या, बसा, डायरेक्ट बसा. या जेवायला. चला भेटू मग. भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर. मित्रांनो, जेवण वगैरे झालं आणि आता मी सध्या बाजूवर आहो. रात्रीचे पहा, घडीवर दिसते तुम्हाला तिथं. रात्रीचे वाजले 9:30 आणि आज आपल्या वावरामध्ये काम खूप झालं. त्याच्यामुळं आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.